पावसाच्या सुरुवातीला नवी मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी। नवी मुंबईत आज पाणी पुरवठा बंद राहणार आहे। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामामुळे पाणी पुरवठा बंद असेल। सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत नवी मुंबईमधील पाणी पुरवठा बंद असेल। नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात आल्यानं आज नवी मुंबईतील सर्व प्रभागात पाणी पुरवठा बंद राहणार आहे। सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार असून गुरुवारी कमी दाबानं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। नवी मुंबईसह सिडकोच्या कामोठे नोड मध्ये देखील पाणी पुरवठा होणार नसून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन मनपातर्फे करण्यात आलंय। याच संदर्भात अधिक माहिती देता आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे। कविता, नवी मुंबईत आज पाणी पुरवठा बंद असेल, काय अधिक अपडेट? नक्कीच नवी मुंबई महानगरपालिकेच्या मोरबे धरणाच्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम जे आहे ते तातडीने हाती घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज नवी मुंबईतील सर्वच प्रभागामध्ये जे आहे ते पाणी पुरवठा बंद राहणार आहे। हा पाणी पुरवठा सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत बंद असणार आहे। त्यामुळे रात्रीचा जो होणारा नवी मुंबईकरांना पाणी पुरवठा आहे तो देखील खंडित करण्यात आलेला आहे। परंतु उद्या सकाळी जे आहे कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर नवी मुंबईसह सिडकोच्या कामोठे नॉडमध्ये देखील पाणी पुरवठा होणार नसून नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन जे आहे ते नवी मुंबई महानगरपालिका त्याचबरोबर सिडको प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। नक्कीच, त्यामुळे दुरुस्तीच्या कामामुळे आज पाणी पुरवठा बंद असेल। त्याचबरोबर उद्या कमी दाबानं पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। धन्यवाद कविता, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।